आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र अभिवादन करतो. हिंदुराय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मेंद्र आनंददिघे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आणि आज या शिवलू केबीके नगर या ठिकाणी सुरू असलेली ही प्रचार सभा, या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार महेंद्र सुभाष तोरवे, रावजी डालीकर साहेब, शिवाजी खारीक साहेब, भारतीदादा, पप्पू मसने, सुधा टोकरे, नरेशजी मसने, मनोजदादा गायकवाड, अब्दुल्ला दामणे, सुभाषजी मिनमिने, उदयदादा डोकरे, निलेशजी कोलेकर, बुद्धीताई आमच्या, त्याचप्रमाणे कांताताई पाटील, आरती भगत, ॲडव्होकेटताई, त्याचप्रमाणे माजी सरपंच मस्तेताई, मुरडेकर, राजू वारके, साळुंके, सगळेच दादा मस्तेकर, रेखाताई हिरेमठ, सतीश दादा, सगळेच साई मसने, पिंटू, मनोज या विभागात काम करणारे सर्वच पदाधिकारी, आणि एवढे लोक आहेत की एवढे एकत्र लोक काम करतात, सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत. आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचार सभा घेत आहोत. घेत असताना सुनीताताई टोकरे, पप्पूदादा मसने हे आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत. धनुष्यबाण आणि कमल या दोन चिन्हावरती आपल्याला बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करायचा. हा विजय होत असताना शिवलू ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपण जर पाहिलं, स्वातंत्र्य काळापासून शिवलू गावाच्या वेशीपासून ते बांधणी गावाच्या पूर्ण टोकापर्यंत रस्त्याची जी काही आपली अडचण होती, पावसामध्ये आपण बघितलं तर मोठे मोठे खड्डे, गटार कशा प्रकारे होते, हे सर्व आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण मार्गी लावले. पाण्याची योजना असेल, केबीके नगर पर्यंत येणारा प्रत्येक रस्ता असेल, आता देखील समोरच्या मेन एंट्रीचं काम सुद्धा सुरू आहे. ही सर्व कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. येत असताना शिवलू आणि केबीके नगर बेडीस गाव हा आमदार साहेबांचा आणि शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला आहे. हा आपल्याला येत्या 7 तारखेला मतदानातून आणि 9 तारखेला विजयातून आपल्याला दाखवायचंय. या ठिकाणी सर्वांनी धनुष्यबाण आणि कमळ, धनुष्यबाण तर आपल्याला सोडायचंच आहे आणि कमळ पण आपल्याला फुलवायचंय. प्रत्येकाने या ठिकाणी मेहनत घेऊन, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला या दोन्ही उमेदवारांना कशा प्रकारे विजयी करता येईल यासाठी काम करायचंय. आमदार साहेब, केबीके नगरमध्ये बरेचसे लोक आता आदेश घेऊन येत आहेत